नमस्कार. पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्रात नाव नोंदणी करणाऱ्यांसाठी ही सूचना आहे. सगळ्या ठिकाणी खोटं बोललेलं चालतं, पण लग्न करताना खरी खरी माहिती द्या. जर तुम्ही खरी माहिती दिली नाही, तर पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्रात माहिती मिळते. आणि ती कशी मिळते हे तुम्हाला सुद्धा कळत नाही. महाराष्ट्रात आमचे एवढे मोठे संबंध आहे, इतक्या लोकांशी संपर्क झालेला आहे. एक फोन फिरवला का तुमची पूर्ण कुंडली निघते. म्हणून कमीत कमी माझ्यासोबत खोटी माहिती देऊन नाव नोंदणी करू नका. ज्यांना जर खोटी माहिती द्यायची असेल त्यांनी दुसरीकडं कुठंही नोंदणी करा, कारण इथं फसवणुकीचा प्रकार घडत नाही. काल अगदी सांगायला काही हरकत नाही, नाव घेत नाही. ज्यांनी खोटी माहिती दिली त्याच्या लक्षात येणार आहे. एक मुलीच्या भावाचा घटस्फोट झालेला होता आणि मी त्यांची माहिती माझ्याकडं होती. ज्यावेळी त्या मुलीला भावासाठी एक XYZ मुलगी पसंत पडली, त्या मुलीने मला रात्री 10 वाजता फोन केला. सोनवणे साहेब, आमचा तुमच्यावर 100% विश्वास आहे, कारण तुम्ही सगळं खरं खरं काम करणारी व्यक्ती आहे आणि आम्हाला जर पुढं जायचं असेल तर तुमच्या माध्यमातूनच जायचं आहे. पण त्या ज्या मुलीच्या बाबतीत तिचे आई वडील फॅमिलीबद्दल तुम्ही आम्हाला सविस्तर बॅकग्राऊंड कसा आहे ही माहिती द्या. रात्रीचे 10-10:30 वाजले, झोपीचा वेळ झाला आणि लवकर द्या, आम्हाला अर्जंट लग्न करायचं आहे माझ्या भावाचं. म्हणलं ठीक आहे ताई, काही हरकत नाही. 11 वाजले तरी मी तुम्हाला ताबडतोब निरोप देतो. पण मी निरोप कुणाचाही खोटा देऊ शकत नाही. माझ्याकडं सगळं ऑनलाईन रेकॉर्डिंग असते. एखाद्या व्यक्तीने मला पहिल्यांदा काय बोलला, दुसरून काय सांगितले, याचं सगळं रेकॉर्ड असतं. त्याच्यामुळं माझ्यासोबत कमीत कमी बोलताना मुलांनी, मुलींनी, पालकांनी पूर्ण जागेवर असावे. आता घटस्फोट असताना मला माहीत असताना मी ताईला विचारले, ताई मुलाचा घटस्फोट झालेला आहे का? ताईने सांगितले, नाही, माझा भाऊ प्रथम आहे. आता झालं नेमकं काय? ती रेकॉर्डिंग मी समोरच्या मुलीला क्लिअर टाकली. आता तिला बिचारीला माहीत नसल्यामुळं तिनं ती रेकॉर्डिंग तिच्या जवळच्या नातेवाईकाला दिली की हा व्यक्ती असा असा आहे, चांगलं स्थळ वाटतं, जरा याच्या बाबतीत चौकशी करा. तुम्हाला वाटतं मुलीची चौकशी करावी, पण मुली सुद्धा तुमची चौकशी बॅकग्राऊंड शोधत असतात. भले सोनवणे साहेब जरी म्हणले चांगलं आहे, पण प्रत्येक जण त्याच्या त्याच्या पद्धतीनं असा फिरत असतो आणि माहिती काढत असतो. अशा केसमध्ये घडलं काय, का ज्या मुलाची कोर्टाची घटस्फोटाची फाईल ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे असलेली कॉपी त्याच्याकडे चौकशीला गेली, तर ह्या मुलाच्या बाबतीत माहिती काढा, अर्जंट लग्न करायचं आहे. मग त्या व्यक्तीचा मला सोनवणे साहेब
तुमच्या रेकॉर्डिंग मध्ये मुलगा प्रथम दाखवत आहे आणि तो तर घटस्फोटीत आहे. माझ्याकडे त्याची प्रत आहे. अशा घटना परत परत घडू नये म्हणून सोनवणे साहेबांसंग जर तुम्हाला वधूवराच्या माध्यमातून लग्न जमायचे असेल तर खरं खरं सांगा. घटस्फोटीत मुलांचे पण लग्न जमतात, प्रथमचे पण जमतात. पण आता जर तुम्हीच जर आमच्यापासून लपवून ठेवले तर आम्हाला काय करणार? आम्ही काही अंतर्ज्ञानी नाही. पण जसं तुम्ही आम्हाला सांगितलं तसं आम्ही समोर ट्रान्सफर करतो आणि मग त्यावेळेस तुमच्या चौकशांती तुम्ही जर खोटे ठरले तर होतं काय? होणारा संबंध रद्द होतो. म्हणून सांगू इच्छितो की खोटी माहिती कुणाला देऊ नका. खरं खरं सांगा. घटस्फोटीत मुलांना मी प्रथम मुली दिलेल्या आहेत. चांगल्या प्रकारचे त्यांचे लग्न थाटात केलेले आहे. फक्त खरं आणि इमानदारीनं सांगून जर तुम्ही केलं तर तुम्हाला चांगल्या प्रथम सुंदर चांगल्या जॉब करणाऱ्या मुली सुद्धा भेटू शकतात. पण एक खोटं पचवण्यासाठी तुम्हाला 1000 वेळेस खोटे बहाणे करावे लागतात. असं कालच्याच बाबतीत घडलं म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना शेअर करतो. बाबांनो, पार्थ मराठामध्ये खोटं काम चालत नाही. लग्न नाही जमलं तरी चालेल, नाव नोंदणी नाही केली तरी चालेल. मला पैशाचा कुठलाही हवास नाही. मला फार श्रीमंत सुद्धा बनायचं नाही. मी जसा आहे सर्वसाधारण साधा भोळा आणि एकदम इमानदार, ज्यांच्या लोकांच्या नजरेत मी एक विश्वास संपादन केलेला आहे. त्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून मुलीच्या पालकांना सांगतो, जर तुमचा मुलगा घटस्फोटीत असेल ढळढळीत बायोडाटेवर द्या, आम्ही घटस्फोटीत आहे. प्रथम असेल तर प्रथम लिहा. कारण तुम्ही चुकीची माहिती आमच्याकडे दिली, आम्ही ती माहिती पुढे शेअर करतो. तुम्हाला वाटतं बायोडाट्यात जसं लिहिलं त्याच्यावर तुमचं लग्न जमतं. हा डोक्यातला खोटा भ्रम काढून टाका. सत्य सांगा, त्यांचे लग्न जमते. आज मी आता मागच्याच महिन्यात 26 तारखेला बीडचा क्लास 1 अधिकारी घटस्फोटीत मुलगा असताना त्याला प्रथम वधू, तीही सरकारी नोकरी करणारी दाखवले. एकमेकातला बायोडाटे शेअर केले, त्यांचे लग्न झाले. दोघेही आनंदात आहे. फक्त मुलाकडच्यांनी क्लिअर ट्रान्सपरंट ठेवलं होतं, आमचा मुलगा घटस्फोटीत आहे, अशी अशी आमची नोकरी आहे, अशी अशी आमची प्रॉपर्टी आहे. तुम्हाला जर पाहायचं असेल तर हे गट नंबर, हे नोकरीचा जॉईनिंग लेटर, पेमेंट स्लिप, अशा सत्यता दाखवणारे व्यक्तीचे लग्न जमतात. पण एक झाकायचं, एक खोटं सोनवणे साहेबापासून लपायचं आणि मग ते लग्न करायचं, ते शक्य नाही. विनंती आहे, असे कुणीही करू नका. करून ते जमणार नाही, जमले तर ते टिकणार नाही. हे कोणाच्या बाबतीत घडलं असेल, ज्याच्या बाबतीत घडलं त्याच्या लक्षात येईल. आणि दुसरून असे कोणी घडणारे असेल तर ते सतर्क राहावे म्हणून हा व्हिडिओ आहे. अधिक माहितीसाठी माझा संपर्क नंबर आहे 9403 41 40 87. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. कुठेही तुम्ही चुकीचे काम करू नका. कारण जसे कर्म केले तसे फळ भोगावे लागतात. चांगला काम करा, त्याचे फळ चांगले भेटणार.
आज मी अगदी खेड्यातून आलेला सर्वसाधारण व्यक्ती आहे. पण आज माझ्याकडे डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी, कलेक्टर, अ, पी-एस-आय, आय-पी-एस, पी-आय त्यांच्या मुला-मुलींची प्रोफाईल आहे. ते पालक माझ्याकडे एक एक मला एक चांगला व्यक्ती म्हणून येतात. हा विश्वास मी संपादन केलेला आहे. आणि मला खोटं ठरवणं किंवा मला जाळ्यात टाकून स्वतः फसणं आणि मलाही फसवणं असं कोणी करू नका. कारण मी तर फसत नाही. मी ट्रान्सपरंट ठेवतो. तरीही समोरच्या व्यक्तीला सांगतो, दिलेली माहितीची शहानिशा तुम्ही करा. खात्री वाटल्यास पुढे वाटचाल करा. भविष्यात काही अडचणी आल्यास वधूवर सूचक केंद्र जबाबदार नसतं. त्यासाठी पूर्ण खात्री करा. एवढ्या लोकांना मी विश्वास देतो. म्हणून महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या खेड्यापाड्यातून लोक माझ्याकडे येतात, नाव नोंदणी करतात आणि त्यांना अनुरूप स्थळ आम्ही देतो. त्यासाठी एकटा व्यक्ती कमी पडायला लागल्यामुळं इथं 4 मुलं हाताखाली आहे. पुण्याला 2-3 मुली आहे. नाशिकला 2-4 मुलांची टीम, मुलींची टीम आहे. अशी पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर एवढ्या मोठा व्याप हँडल करायचा आहे. रात्रीचे 11 वाजून जातात. बायको, मुलं सगळे झोपी जातात. मी एकटाच बोलत राहतो. केवळ तळमळ आहे, की आपल्या कार्यातून कुणाची फसवणूक होऊ नये, कुणालाच वाईट होऊ नये, सर्वांना चांगलं स्थळ मिळावा हा कळवळा आहे. म्हणून हा व्हिडिओ आहे. यात कुणाचं मन दुखवायचं नाही. पण ज्यांनी मला इतका विश्वास दाखवला, आमचा तुमच्यावर विश्वास आहे, सोनवणे साहेब तुम्ही त्यांची माहिती काढा. पण मी त्यांची माहिती काढून तुम्हाला देतो. पण तुमची माहिती तुम्ही मला खोटी सांगता, याचं दुःख मला होतं आणि हे दुःख मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करतो. ज्यांनी मला ही खोटी माहिती दिली त्यांच्या लक्षात येऊन जाईल. आपल्याला कोणाला असं टार्गेट किंवा असं करायचं नाही. फक्त हे लक्षात येण्यासाठी हा व्हिडिओ आहे.